नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने या हप्त्यासाठी निधीची मागणी केली असून लवकरच 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने ह्या योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या मंजूर केल्या होत्या. मित्रांनो, त्यामुळे सरकारकडे आता पुरेसे निधी उपलब्ध असून वितरणासाठी कोणतीही तांत्रिक अडचण उरलेली नाही. सध्या कृषी विभाग केवळ नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठीच निधीची मागणी केली असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतील हे स्पष्ट झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, तर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या योजना आधीपासून सुरू आहेत त्यांचे पैसे आचारसंहितेच्या काळातही वितरित करता येतात. तर शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील निवडणुका लक्षात घेता सरकार मतदानपूर्वीच हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. सरकारने आता हप्ता मिळवण्यासाठी एक नवीन कडक नियम लागू केला आहे. शेतकरी मित्रांनो, तर ते 2 कडक नियम तुम्हाला सांगतो. पहिला नियम, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी करून आपलं युनिक फार्मर ID मिळवला आहे केवळ त्यांनाच 8वा हप्ता दिला जाईल. दुसरा नियम, शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटर किंवा महा सेवा केंद्रात जाऊन ही नोंदणी करू शकतात. याचा फायदा असा की शेतकरी मित्रांनो, हा ID तुमच्या आधार कार्डची लिंक असेल, ज्यामुळे पारदर्शकता येईल. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकताच फार्मर ID काढला आहे त्यांना मागील प्रलंबित हप्त्यासह हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा हप्ता अडकू नये ह्यासाठी आजच आपली नोंदणी पूर्ण करा.